चला पाठीमागे काका, चला थोडं पाठीमागे चला. थोडं अरे बाकीच्या तुम्ही इथे जरा थांबा. माईक दोन मागे या. फोटोग्राफर या लोकांना भेटू द्या ना. तुम्ही लोक प्लीज इकडे यांना भेटू द्या ना. तुम्ही काय कृष्णा सर बूम लावा ना. काय बोलतात अमोल माफ केली आणि निवडणूक केल्यानंतर पुन्हा सुरू केलं. बरोबर. आता तुमच्या हे आमच्या आता लोक 10,000 रुपये सन्मान वगैरे दुसऱ्यांदा पेरली. केवढ्याला थैली केवढी मिळाली होती? पहिले काय 400-500 रुपयाला. 500 रुपये. मागच्या वर्षी केवढ्याला होती? असं 500-600 रुपये वाढली का कमी झाली यावर्षी? वाढली. मग त्याला आता साहेब जे विचारतात, जसं आपलं वखर असतं, नांगर असतं, फवारणीचं यंत्र असतं आणि आता समजा बाकीचे याला जीएसटी लागतो. समजा आपण फट्टा टाकला याला गाव ते तळा योजनेची आपली, त्या फट्टा समजा ₹1,00,000 झाला तर त्याला 16% आपल्याला भरावं लागतं का नाही ते विचारतात. लागतं ना. सगळं वाढलेलं आहे. आणि देतात किती? 6,000 ते सुद्धा मिळाले. बरं वीज कधी असते, दिवसा की रात्री? रात्री किती वेळ असते? 7,000. बरं. डीपी नेहमी कंटिन्यू चालू आहे? कधी कधी बंद होती? 4 तास बंद पडली तर किती दिवसांनी येते? 4 दिवस 3 दिवस. तरी रात्र कोणत्या वेळेला वीज येते, लाईन येते? कोणत्या वेळेला? रात्रोच्या वेळेला किती वाजता? 7 वाजता येते, काही 8 वाजता, 11 ते 7. रात्री 11 ते 7. सगळे बाहेर व्हा. तुम्ही या इकडे, सगळे बाहेर साईडला. सगळे बाहेर व्हा. सगळे बाहेर व्हा. ते पायाखाली तुडवू नका. बाहेर या इथे या तुम्ही. शिवा, हला ना. पवार साहेब तुम्ही बरे बाबा. ₹1,000 बॅग आहे, त्याची 2,000ची हाताला बॅग आहे. आता ते घोषणा करताय सगळं तुम्हाला घरपोच पैसे मिळणार. हे पैसे काय पहिल्याच पगारी बंद पडले नाही. पगारी कधी यायच्या साहेब? आता अरे पण 1,500 रुपये मिळणार ना 1,500 रुपयात काय होतं? गॅसचे भाव 1100ला आहे, त्याचा डब्बा 1600-2200ला आहे. काहीच होऊ शकत नाही त्याच्यामध्ये.
काहीच होत नाही त्याच्यावर. कशाच्या पगारी बाकी आपल्याला त्या पहिल्या पगारी म्हाताऱ्या बायाच्या ह्या पूर्ण कंच्या झाल्या पण संजय नाही गांधी तयार. वगैरे संजय गांधी त्या भेटत नाही नाही काहीला 6 नाही महिने येतच नाही त्या पगारी सगळीकडे तर महिलांची गर्दी उसळली. येतच नाही त्या पगारी खताचे बियाचे भाव किती भरपूर वाढलेले. कापसाला भाव नाही. कागदपत्र दिले तरी नाही मंजूर झाली. तर आपण जे काय आता मी शेतकरी दारांशी बोललो, आपल्या काळामध्ये जे काय मदत मी करू इच्छित होते ते पोहोचत होती का तुमच्यापर्यंत?